मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणामध्ये रामराजेंचा हात असल्याची चर्चा सुरू आहे। त्याला कारण ठरतंय एक व्हायरल ऑडिओ क्लिप। या संभाषणामध्ये रामराजेंसोबत आरोपी महिला संवाद साधत असल्याचा दावा करण्यात येतोय। रामराजेंच्या पीए सोबतही संबंधित महिलेने संवाद साधल्याचं समजतंय। सदर महिलेला पैशांच्या मदतीचं संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याची चर्चा आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात गौप्यस्फोट झाले। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात शरद पवार गटाचा या ठिकाणी उल्लेख केला होता, तर रामराजेंना वडूज पोलिसांनी समन्स पाठवल्यानं चर्चांना उधाण आलंय। या ऑडिओ क्लिपची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही। हॅलो हॅलो. हां साहेब बोलणार होते, एक मिनिट फोन. हां हां मॅडम नमस्कार. हां नमस्ते. ते तुमचा मेसेज आला तर मी मुद्दाम प्रदीपला बोलून घेतलं. मग हो नाही बरं झालं ते. मी पण ते परत काय ते परत इतकं आपण तुम्ही धाडस केलंय ते काय माझ्या डोक्यात नाही. आता एक काम करा, हां तुम्ही घरीच थांबा. प्रदीप येईल 7:30. तू गाडी आणली नाही रे बा, तो येईल तुमच्याकडे. कसं एक मॅडम लोक जे असतात ती तसं करणार आहे. त्यामुळे मी प्रदीप भाऊलाही बोलले होते की मला सातारा नकोच आहे, मी सातारच्या बाहेर कुठेही राहते, कारण मी सुद्धा इतकी डिस्टर्ब झाले ना या सगळ्या प्रकारात. म्हणजे ते असं म्हणतात ना, करायला गेलो गणपतीन झाला मारुती. लोकांना ते हायलाइट झालं की ते विनयभंग ची केस कुणी केली आहे, तर केलेली आहे. मग काय झालं? मग नाही, मी माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली, पण लोकांनी यातनं वेगळाच अर्थ काढला की पैशासाठी केली. आणि मला ते प्रदीपला मी सकाळी ते सांगितलं, म्हणलं हा एकच सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला कुठेही ओपन करायचा नाहीये, त्यामुळे म्हणलं फोनवरच माझं बोलणं करून द्या. त्यांना या सगळ्या भानगडीत माझं नाव तर घेतलं. मी काय म्हणतो ते तुम्ही काल संध्याकाळी घेऊन येणार होता ना पैसे का नाही? काही बोलणं झाल्यानंतर घेऊन येणार? नाही त्याचा काही संबंध नाही बोलण्याचा. मी मंगळवार बुधवार म्हणलं नाही 2 दिवसात, पण किती वेळ माहित नाही. आता आज बघतो की. बर ठीक आहे. आणि मला काय होतंय तुम्हाला खरं सांगू का मी सकाळी गेलो ना, तुम्ही म्हणताय तसं मग त्या निवडणुकीत अडकून पडतंय, त्यामुळे मी सकाळी जातच नाही. किती मिळतील काय अंदाज तुमचा? नाही हो, ते बोललेच नाहीत काय. तुम्हाला मी खरं सांगू का, मी जाऊन आता आज बोलून सांगतो. बोलून म्हणजे आज घेणारच आहे ताब्यात मी ते. जी, आपल्यासोबत बोलण्यासाठी रणजित सिंह नाईक निंबाळकर हे फोनलाईनवरून जोडलेले आहेत, माजी खासदार आहेत. आपण ही ऑडिओ क्लिप ऐकलीच असेल. ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल होते, ज्यामध्ये आपण पाहिलं तर रामराजे यांच्यासोबत ही आरोपी महिला संवाद साधत असल्याचा दावा केला जातोय. मॅडम, ही क्लिप मी शांतपूर्वक ऐकली आणि हा असा दृष्ट आवाज कोणाचा काय महाराष्ट्राला माहिती, कारण यांची जहागिरी गेली पण यांची फुगिरी गेली नाही. सर्वसामान्य विविध जातीतून आलेले पुढारी, सर्वसामान्य कष्टातून आलेले कोणी नेते असतील, त्यांना दाबायचं, त्यांना चिरडायचं, खोट्या प्रकरणात अडकवायचं, त्यांची बदनामी करायची, जेणेकरून समाजात त्यांना स्थान मिळवून द्यायचं नाही. हे काम जे जुने सरंजामशाही पद्धतीचे नेते असतात ना, हे रामराजेंसारखे, हे जाणीवपूर्वक करतात. अशा अनेक खोटी प्रकरणं त्यांनी अनेक लोकांच्या विरुद्ध कुभांड रचलेली आहेत. आता जयकुमार गोरे साहेब हे मंत्री असल्यामुळे पोलिसांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं, पण सर्वसामान्य माणूस जर त्याचं इन्व्हेस्टिगेशन होऊ शकत नाही एवढ्या ताकदीने, आणि मग ती माणसं राजकारणात अलिप्त होतात, राजकारण सोडून देतात, आणि मग यांना पाहिजे तशा पद्धतीने वरवंटा फिरवायला मिळतो. आणि जेव्हा यांच्या अंगाशी येतं तेव्हा यांचे नातेवाईक कोण कुठं वेगवेगळ्या पदावर बसलेले असतात, त्यांच्या मार्फत पोलिसांवर दबाव आणतात. अनेक गोष्टी काल परवापर्यंत माझ्यावर कानावर आलेल्या आहेत की यांचे नातेवाईक जे वेगवेगळ्या पदावर बसलेले आहेत त्यांच्याकडून सुद्धा ते पोलिसांवर दबाव आणतात की यांची चौकशी होऊ नये, ना बोलवू नये. परिस्थिती राज्याची आणि हे वेगवेगळी पद भोगायची आणि सर्वसामान्य नेतृत्व पुढे येऊन द्यायचं नाही. माझ्याच घरात आलं पाहिजे, माझाच भाऊ झाला पाहिजे, माझाच नातेवाईक पुढे आला पाहिजे, हे त्याचं मागचं उद्दिष्ट आहे. आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत काही बातचीत करणार आहात का? मुख्यमंत्री महोदयांना सगळं ज्ञात आहे आणि या अशा कपटी स्वभावाच्या माणसाचं सगळं त्यांना माहिती आहे. फक्त काय झालंय मॅडम, यांचं वय झालेलं आहे आणि अशा वयाच्या माणसाला जेलमध्ये पाठवायचं की नाही अशा प्रश्न कदाचित मुख्यमंत्री महोदयांना पडत असेल असं मला वाटतंय.
जी जी, धन्यवाद रणजित सिंह निंबाळकर आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत. चेतन, आपण पाहतोय ही ऑडिओ क्लिप आता सध्या व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये रामराजेंसोबत आरोपी महिला संवाद साधत आहेत. महिलेला पैशांच्या मदतीचं संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याची चर्चा आहे. काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, ज्या प्रकारे विधिमंडळ अधिवेशनामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबतचा गौप्यस्फोट केलेला होता आणि या प्रकरणामध्ये आपल्याकडे सक्षम पुरावे असून शरद पवार गटातील काही नेते याला जोडले गेलेले आहेत असाही गौप्यस्फोट फडणवीसांनी केलेला होता. आणि लोकसभा निवडणुकीपासून आपण पाहत आहोत, रामराजे निंबाळकर हे जरी अजित पवार गटात असले तरी अलिप्त राहताना पाहायला मिळाले. त्यांचे समर्थक आमदार दीपक चव्हाण यांनी तिकीट जाहीर झाल्यानंतर अजित पवारांना रामराम करत शरद पवार गटात प्रवेश केलेला होता. त्यामुळे त्यांचे बंधू यांनी सुद्धा शरद पवार गटाला पाठिंबा दिल्याचं जाहीर केलेलं होतं. त्यामुळे रामराजे हे अप्रत्यक्षपणे शरद पवार गटाचं काम करतात असं महायुतीमधील भाजपकडून सातत्याने सांगण्यात येत होतं. आणि जयकुमार गोरे आणि रामराजे निंबाळकर यांचा राजकीय संघर्ष सुरुवातीपासून आपण पाहत आलेलो आहोत. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये प्रभाकर देशमुखांवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवार गटाला समर्थन करणाऱ्या आणखी एका नेत्याचं नाव समोर येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलेली आहे. त्यामुळे रामराजे निंबाळकर यांचाही संबंधित आरोपी महिलेला पाठिंबा होता का, त्यांचं समर्थन होतं का, किंवा तेही या गटामध्ये सामील आहेत का, अशा चर्चा आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये रंगू लागलेल्या आहेत. परिणामी या प्रकरणामध्ये आता तपास करताना आजच त्यांना चौकशीसाठी सुद्धा समन्स पाठवण्यात आलेलं होतं वडूज पोलिसांकडून. त्यामुळे या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध आहे का हे पोलीस तपासामध्ये स्पष्ट होऊ शकतं. चेतन, याचे अपडेट आम्ही घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.